मलिकवाड इथं महाशिवरात्री निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात. शौर्य रियाज विनायक प्रथम. मलिकवाड तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर इथं महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेली सामान्य ज्ञान स्पर्धा रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उत्साहात पार पडली. प्राथमिक, माध्यमिक व खुला गट अशा 3 विभागात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 190 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या उपक्रमाचं हे 11वं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धा बहुपर्यायी लेखी स्वरूपात घेण्यात आली. प्रारंभी स्पर्धेच्या प्रश्नपत्रिकेचं प्रकाशन निवृत्त शिक्षक MB केरुरे, विजय खोत, बाळू वडगावे, सदाशिव जाधव, श्रीशैल वडगावे तसेच मंदिर कमिटी सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक गट 5वी ते 7वी 95 विद्यार्थी सहभागी. प्रथम शौर्य संदीप धाबडे, द्वितीय अंकिता सुरेश कुरणे, तृतीय अदिती कुमार बाकळे. माध्यमिक गट 8वी ते 10वी 75 विद्यार्थी सहभागी. प्रथम रियाज राजू मुल्ला, द्वितीय संजय वडगावे, तृतीय निधिशा अजित सुतार. खुला गट 20 स्पर्धक सहभागी. प्रथम विनायक प्रकाश निचेते, द्वितीय मयूर अनिल देशमाने, तृतीय विश्वनाथ सदाशिव तहसीलदार. सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास चिक्कोडी येथील सहाय्यक निबंधक निरीक्षक प्रशांत हिप्परगी, निवृत्त शिक्षक MB केरुरे, विजय खोत, सुलोचना कोळी, लक्ष्मण कोळी, कुमार कोळी, बाळू केरुरे, श्रीशैल वडगावे, सुभाष वडगावे, रसिका कोळी, रुपाली कोळी तसेच मंदिर कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय काशीनाथ पुढचे यांनी करून दिला. श्रीधर पाटील यांनी सत्कार मूर्तींची माहिती दिली. सूत्रसंचालन ओंकार कानडे यांनी केले तर सोमनाथ खोत यांनी आभार मानले. प्रतिनिधी अमर माने, मलिकवाड. त्याबद्दल त्यांचा मी आपण आभार मानते. यावेळी परीक्षा ही मोठी गोष्ट नाहीये. पहिला तुम्ही आता काय स्पर्धा परीक्षा ठेवलेत ना तुमच्यासाठी, हे महत्त्वाचं आहे. हे कसं असतंय, मग तुम्हाला कळालं की मग नंतर ते तुम्हाला मोठ्या परीक्षा द्यायला पण तुम्हाला हेल्प होते. मग त्याच्यामुळं मी कधी तुमच्यासारखी आले नाही ह्या कमिटीमध्ये आणि कधी पार्टिसिपेट पण केली नाहीये. पण मी एकदमच AIB ट्राय केले. पण तुम्ही हे ट्राय करा नंतर आणि वेगवेगळे परीक्षा पण देत राहा. मग तुम्हाला चांगली जॉबची चांगली भेटेल. आणि ह्या कमिटीने तुम्हाला एवढं आमच्या गावात महत्त्व आहे की ह्या कमिटीला म्हणजे ते एज्युकेशन बद्दल तुम्हाला किती सपोर्ट करत आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला जाणीव असायला पाहिजे. म्हणजे ते एज्युकेशनला असू दे, फायनान्शियल असू दे, गरीब मुलांनी असू दे, त्यांनी एज्युकेशनसाठी कोणी काही कमी केले नाही कधी पण. कुठलं पण तुम्हाला सहकार असावा त्यांच्याकडे गावात तुम्हाला नक्की त्यांनी सहाय्य करते. आणि ते सपोर्ट मला पण मिळाला आहे. ते सुधीर दादांनी मला केले आहे. त्याच्यामुळे मी त्यांचं मी ह्यांचा आभार मानते. आणि मी त्यांच्यामुळे मी AIB परीक्षा पण उत्तीर्ण झाले. आणि म्हणजे सिटीमध्ये जाऊन मी त्यांच्यासाठी त्यांचं हेल्प घेऊनच शिकले. आणि त्या सगळ्यांनी तुमच्या पण सगळ्यांना मला सपोर्ट मिळाला. आणि आमच्या गावाचा मी आभार एवढं मानते की एवढं मला सरकारला असं बोलवतील आणि आमच्या पप्पांनी पण मी इथं घेऊन येईल असं कधी पण वाटलं नव्हतं. आणि मला एक आता वाटलं की ते बाळूला सांगितलं मला कधी कसं बोलवतील काय असं वाटलं पण नव्हतं. म्हणतं पप्पांनी ते बोललं की मुलांसाठी एवढं आम्ही झालो ना, मला हेच महत्वाचं आहे. आणि आम्हाला कधी पण असं वाटलं नव्हतं की आमच्या मुलांसाठी येईल म्हणून असं. पण मला खरंच खूप म्हणजे खुश वाटलं की